शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले आहेत आणि बीड जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली आहे। खासदार बजरंग सोनवणे सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यासह कर्जमाफीची मागणी सुद्धा यावेळी त्यांनी करताना दिसली आहे। तर बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच्या नुकसानासह जीवितहानी सुद्धा झाली आहे। शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज स्वतः भेट घेऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे आणि त्यांच्या समवेत खासदार बजरंग सोनवणे आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी सुद्धा अतिवृष्टी भागाची पाहणी केलेली आहे। त्यानंतर स्वतः शरद पवार सुद्धा नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेणार आहेत। त्यांची तारीख आजच निश्चित होण्याची शक्यता आहे। कर्जमाफी आणि अवकाळीच्या बाबतीमध्ये हा ओला दुष्काळ जाहीर करून 50,000 हेक्टरी या ठिकाणी मदत जाहीर करावी। तुमचे पंचनामे तुमचे निकष येतील, पण ते निकष येईपर्यंत वाट न बघता त्यांनी तात्काळ तशा प्रकारचा जाहीर करावा असं आमचं मागणं आहे। जर ही मागणी मान्य झाली नाही तर नाशिकला पहिला मोर्चा आमचा निघाला। याही पेक्षा मोठं तीव्र आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही तीव्रतेने करू।